दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी बातमी सुरुवातीलाच समोर येते। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे सेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे। दरम्यान राज्य मंत्रिपदासाठी नव्यानं आलेल्या 6 खासदारांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं समजतंय आणि याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत, तर ते गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत। आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर आपल्या सोबत आहेत। भरत, आता श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, काय नेमके अपडेट्स आहेत? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची जी चर्चा सुरू आहे, या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत आणि याच दौऱ्यामध्ये आज सायंकाळी 4 वाजता ते अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली। खरं तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा आहेत, त्याच शिंदे सेनेच्या खासदारांची संख्या सुद्धा वाढलेली आहे। आता ही संख्या 13 वरती गेलेली आहे आणि या संख्याबळानुसार शिंदे सेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची जी माहिती ती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। त्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाण्याची चर्चा आहे। तर जे 6 फुटीर खासदार आहेत जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत, त्यांपैकी एक जणाला राज्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता। यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतापराव जाधव यांचं जे त्यांच्याकडे असलेलं आरोग्य राज्यमंत्रीपद आहे हे काढून घेतलं जाण्याची सुद्धा शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे। भरत, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी सध्या राजकीय वर्तुळात घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।